ते आमनाय आचार्य प्रवर एकशदेव बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय सद्येय कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर सेवातकर बाबाजी जुने या दोनही अधिकरणांचं काल देहावसन झालं। खरं तर बघितलं आपण, आचार्य प्रवर कैवल्यवासी एकशदेव बाबा अत्यंत शांत संयमी असं असलेलं हे व्यक्तिमत्व, तसंच जुने सेवातकर बाबा सुद्धा कधी जास्त न बोलणारं हे व्यक्तिमत्व, ते उपस्थित असले की त्यांचं अस्तित्वही आपल्या सगळ्यांना जाणवत होतं की कधी बोलायचं नाही, बघायचं। आदरणीय आचार्य एकशदेव बाबाजी श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे अध्यक्ष होते, मी उपाध्यक्ष होते। प्रचंड काम खऱ्या अर्थाने त्या काळातही या रिद्धपूर तीर्थक्षेत्राच्या संदर्भात बाबांनी सोबत खऱ्या अर्थानं आमच्या केलं। खरं तर इतक्या लवकर ते आपल्यातून निघून जातील याची पुसटशी ही कल्पना नाही। आजारी असताना सुद्धा तोच उत्साह, धर्माप्रती प्रेम, धर्माची कामं झाली पाहिजे, रिद्धपूरची कामं झाली पाहिजे याचा सातत्यानं उत्साह, आजारी असताना सुद्धा कुठलाही आजारपण खऱ्या अर्थानं आपल्या चेहऱ्यावर न दिसू देता काम करणारं खऱ्या अर्थानं ते व्यक्तिमत्व होतं। अचानक आपल्यातून बाबा निघून गेले, त्याचबरोबर परमपूज्य आदरणीय सद्येय सेवातकर बाबाजी जुने हेही काल आपल्यातून निघून गेले। या दोनही महंतांच्या जाण्यामुळे खरं तर रिद्धपुरामध्ये ही सगळी माणसं असताना एक आदर्श त्यांच्याकडून घ्यावा व त्यापुढचं जीवन खऱ्या अर्थानं आपण व्यतीत करावं, अशी ही दोन्ही व्यक्तिमत्व अचानक आपल्यातून निघून गेले। मी या ठिकाणी पहिले तर गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीच्या वतीनं, कारण त्याचे अध्यक्ष ते राहिलेले आहेत, ज्यावेळेस त्यांच्याकडून आजारपणामध्ये ती जबाबदारी पेलता येत नव्हती, त्यावेळेस त्यांनी ती गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीची जबाबदारी सुद्धा माझ्यावर खऱ्या अर्थानं या रिद्धपूरच्या सगळ्या महंतांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्यावरती टाकलेली होती। आणि म्हणून आमच्या सेवाभावी असलेल्या अशा संस्थेचे खऱ्या अर्थानं ते अध्यक्ष होते। मी गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीच्या वतीनं त्यांना आणि आदरणीय सेवातकर बाबा जुने यांना भावपूर्ण खऱ्या अर्थानं श्रद्धांजली समर्पित करतो। त्याचप्रमाणे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं या दोनही अधिकरणांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो। कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर गादीच्या सर्व शिष्य गाद्या, नातू गाद्या, कारंजेकर परिवार, आश्रमस्थ, अमरावती आश्रमस्थ मंडळी या सर्वांच्या वतीनं या दोनही अधिकरणांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो। दंडवत प्रणाम।